नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या प्रेमीला खुश करण्यासाठी आपल्या इच्छेविरुद्ध अनेक गोष्टी करत आहात. म्हणूनच आपला स्वभाव सुधारत आपण प्रेम प्रकरणात गुलामासारखे वागण्याचे टाळा. या सप्ताहात शक्यता आहे की हसण्या खेळण्याच्या मध्ये तुमच्या आणि जीवनसाथीमधील काही जुना मुद्दावरती येईल, जे नंतर काही मोठ्या वादविवादाचे रूप घेईल. अशात बोलताना विशेष सावधानी ठेवा, अथवा तुम्ही स्वतःसाठी समस्या उपस्थित कराल. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करता आणि त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी आपल्या प्रेमीला आपल्या घरातील लोकांसोबत भेट करण्याचा विचार करता, तर या सप्ताहात असे करणे तुमच्यासाठी थोडे प्रतिकूल सिद्ध होऊ शकते. कारण असे योग बनत आहेत की ते घरातील कुठल्या अन्य गोष्टीचा राग तुमच्या निर्णयावर काढू शकतात आणि तुम्हाला आपले समर्थन देण्यास मनाई करू शकतात. वृषभ राशी, या सप्ताहात तुम्ही कार्यक्षेत्रात वाढणाऱ्या कामामुळे आपल्या दाम्पत्य जीवनाला पर्याप्त वेळ देण्यात असमर्थ असाल. परंतु तुम्ही गोष्ट विसरायला नको की तुमच्या जीवनसाथीला आपल्या काळजीची आवश्यकता आहे. अन्यथा यामुळे या सप्ताहात तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत हा सप्ताह बऱ्याच जातकांसाठी सामान्यपेक्षा चांगला राहील. कारण या काळात तुमच्या प्रेमसंबंधात बरेच गैरसमज निर्माण होईल, ज्याला दूर करणे तुम्हा दोघांच्या हातात नसेल. मिथुन राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या अतीतने जोडलेल्या अशा काही गोष्टी माहिती होऊ शकतात, ज्या तुम्हाला कधीच जाणून घ्यायच्या नव्हत्या. या कारणाने तुम्हाला दोघांमध्ये वाद होईल, सोबतच नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियची खूप आठवण येईल, परंतु कामाच्या व्यस्ततेच्या कारणाने तुम्हाला भेटण्यात असमर्थ असाल. यामुळे काही प्रमाणात तुम्हाला एकटेही वाटू शकते. कर्क राशी, या आठवड्यात आपल्या विलासिताची आकांक्षा शिगेला जाईल. या कारणास्तव आपण आपल्या जोडीदारासह सुंदर पर्वतांच्या सहलीला जाण्याचा विचार देखील करू शकता. तथापि यावेळी तुम्हाला आर्थिक खर्च डोळ्यासमोर ठेवण्याची सक्त ताकीद आहे. या सप्ताहात तुमचा प्रिय तुम्हाला कटू शब्द बोलेल, आपल्या प्रेमसंबंधांच्या खरेपणाला तडा आणू शकतो. यामुळे तुमचा मूड या पूर्ण सप्ताहात खराब राहील. तथापि यावेळी कुठलीही अविश्वसनीय व्यक्तीच्या समक्ष आपल्या मनात चालत आलेल्या दुविधेला ठेवण्यापासून बचाव करा, अन्यथा यामुळे तुमच्या प्रेमीला दुःख होऊ शकते. सिंह राशी, या सप्ताहात तुमच्या सासरच्या पक्षातील कोणी सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. याचा सरळ नकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करून तुम्हाला चिंता देऊ शकते. कामात व्यस्ततेच्या मुळे या सप्ताहात तुमच्या प्रेमसंबंधात काही कमी येईल. यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी वाद करू शकतो. अशात तुम्ही वाद करण्यापेक्षा त्यांच्या गरजा समजून घ्या. कन्या राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या अतीतने जोडलेल्या अशा काही गोष्टी माहिती होऊ शकतात, ज्या तुम्हाला माहिती करून घ्यायच्या नव्हत्या. या कारणाने तुम्हा दोघांमध्ये वादही होईल आणि नात्यामध्ये दुरावाही येईल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियची आठवण येईल,
शिवाय तुम्हाला काही प्रमाणात एकटेही वाटू शकते. तूळ राशी, या सप्ताहात शक्यता आहे की जीवनसाथीच्या व्यर्थ मागण्या तुम्हाला राग देतील. या कारणाने तुम्ही त्यांना बरे वाईट बोलू शकता. तथापि हा राग अधिक काळासाठी राहणार नाही आणि जसेही तुम्ही शांत व्हाल, स्वतः जीवनसाथीला काही भेट करून त्यांच्याकडून माफी मागाल. अशात जर तुम्ही सुरुवातीपासून आपल्या रागावर नियंत्रण ठेवाल तर शक्यता आहे की तुम्ही आपले 1-2 दिवस वाया घालवणार नाही. या आठवड्यात लाख प्रयत्नानंतरही आपल्या प्रेमीसोबत आवश्यक संवाद साधण्यास आपल्याला थोडा संकोच वाटेल. कारण यावेळी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या स्वतःच्या परिस्थितीबद्दल किंवा आपल्या जीवनात कोणत्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे हे समजावून सांगण्याचा आपल्याला कठीण वाटू शकते. अशा परिस्थितीत प्रयत्न करत राहा आणि आवश्यक असल्यास प्रेमीसोबत शांत आणि सुंदर ठिकाणी जा आणि त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक राशी, विवाहित जीवनातील आनंदाचा नशा या आठवड्यात तुमच्या हृदय आणि मनामध्ये राहील, ज्यामुळे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या जोडीदाराच्या जवळ असाल. या दरम्यान तुम्ही दोघे एकमेकांशी मुक्तपणे संवाद साधू शकता. प्रियसोबत वेळ घालवून तुम्ही या सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू नका. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजावेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळेपासून त्यांच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या काळात होऊ शकते. तुमच्या प्रेमजीवनाला यावेळी उच्चता मिळेल. धनुराशी, या सप्ताहात तुमचे वैवाहिक जीवन सामान्यपेक्षा खूप उत्तम राहणार आहे. या कारणाने तुम्हाला खूपच स्वादिष्ट पक्वान्न खाणे आणि जीवनसाथीच्या सोबत राहण्याची संधी मिळेल. जर या सप्ताहात सकारात्मक पैलूवर नजर टाकली तर तुमच्या राशीतील काही प्रेमी जातक विवाहाच्या पवित्र बंधनात येण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात. यासाठी तुम्ही प्रेमीला आपल्या घरच्यांसोबत भेटवण्याचा प्रयत्न करून घरच्यांच्या समक्ष आपल्या नात्यामध्ये व प्रेमविवाहाची आपली इच्छा ठेवू शकता. मकर राशी, या आठवड्यात आपल्या जोडीदाराने तुमच्या गरजा दुर्लक्षित केल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटू शकते. यामुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल आणि तुम्हाला अनावश्यक दुसऱ्यावर राग येईल आणि तुम्ही इतरावर ओरडताना दिसाल. तथापि अचानक आपल्या स्वभावात बदल झाल्यामुळे आपला जोडीदार आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल आणि आपल्याला शांत करण्याचा प्रयत्न करेल. याचा परिणाम म्हणून आपला राग लवकरच शांत होईल आणि आपण पुन्हा वैवाहिक जीवनाचा आनंद लुटताना दिसाल. या आठवड्यात आपण आतापर्यंत ज्या प्रेमजीवनाबद्दल पूर्णपणे निष्काळजी होता त्याबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की आपल्या आणि आपल्या प्रेमीच्या दरम्यान आपल्या कुटुंबाची अचानक एंट्री झाल्याने आपल्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शक्य तितक्या आपल्या कुटुंबास आपल्या प्रेमसंबंधांच्या गोष्टीबद्दल सांगून टाका. कुंभ राशी, या सप्ताहात तुमचा जीवनसाथी तुमच्या बाबतीत किंवा विवाहित आयुष्याच्या बाबतीत सर्व खराब गोष्टी तुमच्या समक्ष सांगू शकतो. यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकते. सोबतच तुमचे मन साथीच्या प्रती नकारात्मक विचार उत्पन्न करू शकतो. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करता तरी या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला अशी गोष्ट कळेल की ज्यामुळे तुमचे मन खूप तुटेल आणि यामुळेच तुम्हाला एकटे राहणे आवडेल.
मीन राशी या सप्ताहात काहीही करण्यासाठी किंवा आपल्या दाम्पत्य जीवनाने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळी तुम्हाला आपल्या साथीवर काहीही प्रकारचा दबाव टाकण्यापासून बचाव करावा लागेल, अथवा तुमच्या साथीच्या मनात तुमच्या स्वार्थी भावाला घेऊन नकारात्मक भाव उत्पन्न होण्याने चिंता होऊ शकते. म्हणून या गोष्टीची काळजी घ्या आणि असे काहीही करू नका ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन प्रभावित होईल. धन्यवाद.